मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तेजस्वी दुनिया यूट्यूब चॅनलवरती. सो मी माझ्या मामाच्या गावाला आलेलो आहे आणि तुम्हाला वारीचे ब्लॉग कसे वाटले मी सगळे अपलोड झालेले आहेत. पूर्ण एक सिरीज प्लेलिस्ट बनवतो, ती पूर्ण बघा. आणि ॲज ऑफ नाव मी आता माझ्या मावस भावासोबत प्रशांतसोबत इकडे ॲग्रो एजन्सी आहे, तिकडे आता शेतामध्ये त्यांना थोडंफार बिया वगैरे लावायचे आहेत, औषधं त्याच्यासाठी घ्यायचे, त्यासाठी इथं आलो आहे. आमच्या गावाला आहे ना फक्त आभाळ येतं आहे, पावसाचा काय नामोनिशाणच नाही राहायला. पंढरपूरला पण तसंच होतं, पाऊस नव्हता एवढा. ह्यावेळेस काय होतंय काय माहिती. आम्ही आता या नर्सरीमध्ये आलो आहे. इकडं झाडं घ्यायची आहेत आपल्याला. हे वांग आहे, ब्रिंजल, पंचगंगा व्हरायटी आहे आणि शेवगा. नाही नको, आम्ही आता घरी आलोय. जेवतेत मस्त शेंगुरी आमटी, बाजरीची भाकर. आजीने आमच्या वाढलंय चांगलं. आजी लय भारी झाली बरं का भाजी. भारी होती. हा मस्त. आता युट्यूबवर टाकतो आपला ब्लॉग बनवून एवढा. शेंगुरी आमटी मग तिकडचा टाकला खांब्याचा, आता इकडचा. तांदळाची भाजी, कांदा, कढी, मिरची, लय भारी. आता ढेकर पण आला. हा ती तिथे ती नाही घेतली आपण आता. A few moments later. शेवगा. यार पाऊस यायला लागला. बायको कुठे येत नवरा बायको? तिकडे दोडके तोडे दे देख माल माल माल. भारी आलाय गाड्या. होय ओ वहिनी, कोणकडे तोंडला फिरता? होय माल इसको बोलते माल. होय हा इसको बोलते माल. शेतकरी होय. तेच भारी दिसतंय. हा कस काय दिसलेला नवऱ्याच्या मागून डायरेक्ट. हा नवरा खाली वाकला की वहिनी दिसल्या. ती शेंगुरी आमटी लय भारी झाली बरं का सकाळी. खरं ना. हा तिला ती म्हणली हाताच कशी लागली आता. आणि खरं ना, काय मग तडका दिला का काय नंतर लय भारी लागली. किती तोडायचे अजून? अजून ते खालचं होय रे. त्यासाठी घेऊन येऊ. हा बघू ना. नाही कुणी नसले उलट चांगली होती. सगळ्याजवळ असले मग लईच. मला वाटतं तेव्हा लॉकडाऊन होतं ना मावशे. ऋषी, मी आणि पशु होतो तेव्हा. काय त्याला गवत याच्यातलं पण हे मल्चिंग असं हे फक्त त्या खालचं तिकडचं का? मधल्या बाजूचं मल्चिंग आथरलं नाही. ह्या मिरच्या आहेत ना? नाही काय हे टमाटे, ही मिरची. ही मिरची आणि ती पलीकडचे टमाटे. सोडा त्याचं तोडू नका म्हणून देते काय तोडू नका. तिकडे मागे. हे बघा मित्रांनो, आता हे ॲग्रिकल्चर आम्ही केलंय पण आम्हाला नाव काय माहित नाही. सापळा म्हणायचं त्याला. हा हे काय? हा सापळा आहे. कसला सापळा आहे? हा म्हणजे दोडक्यावरची माशी त्याच्यात पडती का? पडते डायरेक्ट. कसा असतो, कसं टाकायचं? हे काय, हे खायचं असतं का त्यांना? हा हे असतं असं टाकायचं. असं झालं याच्यात असं गुतत असं मोकळं सोडायचं. आणि हे एक असं खालून त्याला लावायचं. नाही ह्याच्यात त्या अशा बसते त्यांना वास येतो ना त्याचा? हा वाश येतो त्यांना याचा. ही असली पुडी आहे, ही असली पुडी लय वास येतो बेकार. मग ते मरते त्याच्यात. हे बघा असं सोडायचं, असं बांधायचं ते झाडाच्या मध्ये मध्ये. हा हे बघ तारीने फासा टाकायचा. हे झालं एक. आपल्याला लय मोठे तयार करायचे होते. अशी 7
20 हा पण 7च आणलेत ना. हा, पण आता अजून आणायचे बाकीचे. बर आबाळ आलंय बाहेर मागं आता लय. लय पाऊस आलाय, आताच फवारलंय, नुकसान होतं काय काय नाही. फवारणी आत्ताच केली त्याने इकून. मोबाईलची चार्जिंग पण लय कमी झाली आता. अयो, काय वाशी ते रे ते. काय बरं ते तसलं. हे त्या माशा असतात का, नाही पण म्हणजे काही बनवलं, कशाच बनवलं राहतं ते. केमिकल असणार आहे. हे आला पाऊस होय. गेला औषध बरोबर काय मला पण. फसलो आम्ही पावसात. चला आम्ही आता निघतोय. दोडके घेतले, लय पाऊस आला बापरे बाबा. आता क्लिअर दिसते पण ह्या साईडला लय पाऊस आहे. होय बसू आयला वज आणलं गाड्या लय. ते गाडी ठेवतो का डायरेक्ट. आयला लय वज आणलं बाई. मी पण एक आणलं, तेवढं तर हालत खराब होती. पंचायत इजत चुकत व्हायला परमा यानं देव म्हणे काय येतं तेच हुकत तिसरी बारी झाली तेच हुकत तेच हुकत माघारी येतात उलट उलट म्हणजे हे होतं हुकत म्हणते हे एकाची देवाची हे द्वारी उभा क्षण भरीची मुक्तीचारी साधी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असून संसारीचे उभे कुकरी वेदशास्त्र उभारी बाई सर ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपण द्वारकीचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सव्वेची जाण साईसा स्वीकारण अठराई पुराण हरिशी गाठी म्हणतोनी नवनीतात शिगे अनंत वाय व्यक्त कथा सांडे माय एका हरी आत्मा जीव शिव समवाया तू दुर्गा मन गायली म्हण ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गण दाट हरी दिशी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुणा सार निर्गुण हे सार सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाच्या गुण हरिविना मन व्यक्त गाय आदित्य निराकार नाही जाकार. Later that night. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा दुसरा दिवस आहे. काल जे तुम्ही बघितलं म्हणजे ह्याच्या अगोदरचं जे फुटेज बघितलं ते कालच्या दिवसाचं होतं. सो आजचा दिवस मी चाललो आहे माझ्या भावासोबत. प्लीज इग्नोर माय हेअर्स. मी नीट विसरले नाहीत केस. सकाळचे 6:15 होत आलेत. मी चाललो आहे माझ्या भावासोबत बाजार करायला. तो आता बाजाराला जातो ना भाजी वगैरे घेऊन. तो चला जाऊया. चाललो आम्ही बाजारला आता दोघं. मस्त गाडीवर बसलो बघा कसं म्हणजे सकाळ सकाळ भारी वाटत रे ऊन बिन एकदम. कारले टमाटे इकडं सावड केली का 18 रुपये देऊ का 18 रुपये किलो मिरच्या या 18 रुपये किलो 14 रुपये किलो मिरच्या 14 रुपये किलो 15 रुपये किलो 15 रुपये किलो 15 रुपये किलो 15 रुपये किलो फिर मांडरे 15 किलो 200 रुपयाला पिशी 250 रुपयाला पिशी. आपण तर सगळं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय बाबा. हे सगळं लय वेगवेगळे स्टॉक मार्केट ट्रेडिंग राहते, हे व्हेजिटेबल ट्रेडिंग आहे, कमोडिटी ट्रेडिंग भारी शिकायला भेटत आहे. पण आम्ही आमचं दुकान सेट करतोय. पशुदादा आमचे दुकान सेट करताय त्यांचं. हे बघा हे सगळे लोक लावतात त्यांचे दुकान. आणि हे तर आपलं दुकान. आज मी पण भाजी विकतो. काही देत जा तुम्ही. गाड्या पळू नका नाही मार्केटला. तुम्ही लय खाल्लंय बरं का. आता तुम्ही अर्ध्याला गाड्या फेडीला तुम्ही पळू पळू. मी आता आम्हा दोघांना ना भजी आणि शेव घेऊन जातो खायला. थोडे वडापाव आणि ते आहे तिथं.
आता बाजार सुरू व्हायला थोडा टाइम आहे, तोपर्यंत आम्ही मस्तपैकी आता भजे वगैरे आणलेत, वडापाव आणि घरचा डबा आपल्या जेवण करू. भूक लागली होती जरा चांगली. आता आईला चटणी कशी दिली होती एवढी. हा टाक पावशेर टाक त्यांना. हा कर कमी कर. अरे उचले रपा उचले उचले उचले. हा बस ते नवीन आहे मावशी, त्याला काय माहिती अजून. झाला आमचा बाजार संपला. आता चाललो आम्ही वापस आमच्या घरी. हा मित्रांनो, मी आता घरी आलोय. चाय पाणी केलं, हातपाय तोंड धुतले. आता शेतात आलोय खूप टायमानंतर. माझे मामा आहेत, लो मामा, ते ना शेतात काहीतरी खत टाकतात. तर चला त्यांना दाखवतो, व्लॉगमध्ये घेऊया. मल्चिंग आता मामा, हे काय मिरची आहेत का काय? ह्या वाले. हे माझे लव मामा, म्हणलं बा मला ब्लॉग मध्ये घ्यावा ना बघायला. वाल लावते. पाऊस यायला लागला कडा तसा. हॅलो या आमचे लव मामाचे मुलगे. या 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 इकडे चल. आला एवढं वज उचलेलं, मी तर वाकलो असतं वज उचलायला. मामा आता करून दाखवा कडे कसं करते. मी तर ॲग्रिकल्चर केले पण नाव मला काही येत नाही त्यातलं. ते होल कसं पाडतात नेमकं त्याला? हा आता आपलं काय झालंय, हाताने पाडतात. हा हे झाड लावायच्या अगोदर केलं त्याला ते होल पाडतो आपण. आता हे उशीर झाल्यामुळं आता हातानेच होल पाडीत. हा पण दोघंच लागायचे म्हणायचं याला. दोघं तिघ लागत. ते झाड हे करून बरोबर फाडायचं. हा प्रदीपने फाडलं होतं तिकडं. हे का हे असं हे करायचं आणि असं ते फाडून झाड वर काढून झालं. उशीर झाल्यामुळं हे असं आहे. नाहीतर जर लवकर केलं तर मग असं करायची गरज पडत नाही. आई म्हणीन बरं घेतलं गड्या मामाला एकदा बघायला लागला. हा ते बरोबर होल पाडता का त्याला? ते हॉलाचं भेटतंय ना आता हा. हे जे ना. सो होते माझे लव मामा. आता ना मला 3 मामा आहेत. लव मामा, अंकू मामा आणि माणिक मामा. माणिक मामा सर्वात लहान आहे. लव मामा आणि अंकू मामा हे जुळे भाव आहेत, जुळे. आता अंकू मामाला तुम्हाला भेटवतो, ते एकदम सेम दिसते. मी जेव्हा लहान होतो ना मला समजतच नसायचं अंकू मामा कुठले आणि लव मामा कुठले. चला आता त्यांच्याकडे जाऊ. हे खाली होते आता ते वर आहे शेतात. ते झालं का बाबा पट्टन जावं लागेल आपल्याला घरी परत. लय आभाळ आले बापरे बाप. पण पाऊसच येत नाही. आभाळ येतं वाऱ्या निवडून जातं. इथं विहीर पण आहे आमची. तुला लॉकडाऊनमध्ये एवढं पावलं होतं ना विहीरमध्ये, दाखवतो थांबा. आता जवळ आलो तर पटपट पटपट. हे बघा हे आमच्या शेतातलं कसलं भारी हिरवगार. दाखवतो तुम्हाला आता विहीर. इथं आंबे आहेत, पेरूचं झाड आहे. पाणी किती विहिरीला बघू. आयला पाणी एकदम कमी झालंय. ह्याच विहिरीत पोहायचं शिकलो होतो मी लॉकडाऊनमध्ये. लय भारी पोहायचं. इथून उड्या मारायचं. पाणी इथपर्यंत होतं जास्त चांगलं. चला पटपट जाऊ त्यांच्याकडे एकदा. जांभळाचं लावलंय का? हे माझे अंकू मामा आहे, सर्वात मोठे मामा. आता लव मामाकडे गेलतो, म्हणलं लव मामाला दाखवलं. आता अंकू मामाला भेटावा. लय काळे दिसतात तिथून. अरे खाली खाली पाहिजे. हो हा हे माझे मोठे मामा. हे आणि ते एकदम सेम दिसते, एकदम सेम. लहानपणी लयच कन्फ्युज व्हायचं. आणि सार्थक. चला सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतला. आता फक्त माणिक मामा राहिले. हे जांभळाचं झाड लावलंय का? ते जांभळाचं हे बोरी आहे तिकडे. ह्या सगळ्या बुरी लावल्या. मग तसं करायचं का तिकडे ठेकायच्या वेळेस? भारी झालंय कडे. आता त्याच्यात लावायचे आता ते. चल इकडे चल. तू यायचं का मुंबईला माझ्यासोबत? मुंबईला यायचं माझ्यासोबत? हा खरं?
बघा मग इकडे शाळा बुडन सगळं बुडन. हा पप्पा नाही म्हणते ना तुला आता यायला. हा पप्पा नको म्हणते ना यायला तुला. पशुदादा जाऊ का घेऊन? पशुदादा नको म्हणतो. अय आजी चल ना तू. आजीला म्हणा आजीला घेऊन जातो. आजी बी नको म्हणते. चलती का? आजीने हे कसं करायचं आजीला? आमची मावशी नको म्हणती, आजी नको म्हणती. आजीची बी हाय इच्छा पण आता काय करावं. कसं काम करते ते? सुईचं मी परत आलो आणि मी पण काम करू लागलो.